नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। लाल भोपळा पचायला हलका असतो। लाल भोपळ्याचा वापर भाज्या, सांबार, पुऱ्या आणि पचडीमध्ये केला जातो। लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ई, ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात। आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या लाल भोपळ्याची भाजी आज आपण करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी साहित्य बघूया। पाव चमचा हिंग, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचा किस, फोडणीसाठी तेल, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ। इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतला आहे, तो धुवून मी चिरलेला आहे। त्याच्या अशा उभ्या फोडी केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। जास्त पातळ करायच्या नाही, थोड्या जाडसरच ठेवायच्या। चला आता आपण भाजीला फोडणी देऊया। तेल गरम झालं, त्यामध्ये आता मी मोहरी टाकते। मोहरी चांगली तडतडली पाहिजे। मोहरी चांगली तडतडली, त्यामध्ये आता मी हिरव्या मिरच्या टाकते। तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरच्या वाढवून कढीपत्ता टाकते। फोडणी खमंग झाली पाहिजे। खमंग झाली, त्यामध्ये आता मी हिंग टाकते। आता हळद टाकते। हळद चांगली परतून घ्यायची, भाजी चवदार लागते। आता मी भोपळा टाकते। भोपळा छान परतून घ्यायचं। मी सालीसकट भोपळा टाकलाय। तुम्ही जर साल काढत असाल तर तुम्ही काढू शकता। साल काढत नाही, कारण भोपळ्याचा साल खूप पौष्टिक। पाणी टाकणार नाही, आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत। आता चवीनुसार मीठ टाकूया। गॅस मंदच ठेवायचा, मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजते। आणि त्याच्यावरती एक थोडंसं पाणी ठेवायचं। ह्या पाण्याच्या वाफेवरती भाजी शिजणार आहे। 10 ते 15 मिनिटात तयार। 2 मिनिटांनी भाजी चेक करायची, भाजी हलवून घ्यायची। 3 मिनिटं झाली, मी आता झाकण काढून भाजी हलवून घेते। भाजी शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 2-2 मिनिटांनी पुन्हा हलवून घ्यायची, भाजी चेक करत राहायचे। 5 ते 10 मिनिटं होत आलेत। आता आपण झाकण काढून भाजी शिजली की नाही ते बघूया। थोडीशी कच्ची आहे, अजून 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया। झाकण काढते आणि बघू आता भाजी शिजली का। भाजी शिजत आली आहे, त्यामध्ये आता आपण खोबऱ्याचं किस टाकायचं आहे। हे बघा, भाजी शिजली आहे। आता खोबऱ्याचं किस टाकून फक्त 1 मिनिटासाठी परतून घेऊया। आपली भाजी तयार झाली। तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जे कोणी लाल भोपळा खात नसेल त्यांना या अशा पद्धतीने भाजी करून द्या, ते आवडीने खातील। आता ही भाजी मी डिशमध्ये सर्व करते। ही भाजी कमी साहित्यात तयार होते, कमी वेळ लागतो या भाजी तयार करायला। अशा पद्धतीने जर भाजी तुम्ही बनवली ना तर खूप छान होते भाजी। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कळवा। तुम्हाला जर माझी भाजी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला। आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।